रोड ट्रिप. फॅन्सी वे ऑफ सेइंग की आम्ही गावी चाललो. साठी ब्लॉग बनवते. आम्ही चाललो आहोत गावी. ये ते नाशिकला ना दोडांबे. बघू का जरा. तो पुढच्या सीटवर आहे, तू मागच्या सीटवर आहे. प्लीज प्लीज बघून नको खाऊया. तुम्ही गात होते म्हणून मी व्हिडिओ ऑन केला. तिकडे गेली. जिजूच आवडले तिला. जिजूंजवळच बसली. फायनली आम्ही सकाळी निघालेलो आणि आता पोहोचलोय घरी. किती वाजले? 7. पण हा आम्ही 2 स्टॉप घेतलेले मध्ये. चहा बनला आहे मस्त आणि पुरी देणी. काळा झालाय तो, म्हणजे अति चहा बुक्की टाकली. जास्त झाली. नाशिकचे फेमस काय बोलतात त्याला, पावडे. बेसिकली काय नसतं हे, पाव आहे आणि त्याला बेसनमध्ये डिप करून फ्राय केले विदाउट एनी मसाला ऑर एनिथिंग. फ्रेश गावचा भाजीपाला. मला इथे कामाला लावलाय मजुरी करा. छान नेल्स करून आली आहे आणि त्याच्यात मला हे लोक मेथी निवडायला खुडायला सांगतात. मम्मी लुक देते मला. असं स्टारला असं तुम्ही जमिनीवर बसून कांद्याची पात आणि चपाती. थंड ह्याच्यात गरम खायला कम्फर्ट फूड आहे. कम्फर्ट फूड या मम्मीच्या हातचं जेवण. इतना प्यारा प्यारा खाना खा के हिंदी अगेन. घरातून निघालो सकाळी. मी फक्त 1 तास झोपून उठली होती आणि पॅकिंग नव्हती केली, काहीच नव्हतं केलं मी. तर या आता इतकं छान वाटतं, इतकं कोझी वाटतंय घरातल्यांसोबत, फॅमिलीसोबत. नाव आय एम गोइंग टू स्लीप. म्हणजे मी बाहेर बाकीच्यांचे जेवण चालू आहेत, मी झोपणार आहे. मी मस्त एक स्पॉट शोधून काढला अँड मी त्या स्पॉटवरती कोल्ड अप होऊन झोपली आहे. ऑलराइट, गुड नाईट. गुड मॉर्निंग. सगळे 7. पप्पा बंद करते ना. सकाळ मी 6ला लावलेलं, तू आता उठली 9 वाजले. एवढा उशिरा उठतेस तू रोज. हे माझ्यासाठी लवकर आहे 9 वाजता. सकाळपासून गाणे भजन चालू आहे 7 वाजल्यापासून. मी डायरेक्ट झोपलेली, मला काय समजलं ते भजन चालू झालं. या पप्पू दीदीने सकाळ खूप गोंधळ घातलाय. काय पण कोणालाच नाही उठवलं मी. पप्पू दीदी फक्त बाबू दीदीला सगळ्या सकाळपासून तिचा आवाज ऐकते मी फक्त बाबू दीदीला आणि जिजूंना उठवलं, कारण ते बोललेले 7 वाजता पाणी येणार आहे म्हणून. आणि असं काय एकदम गावच्या बायकांसारखं हे काय आहे असं. उद्याचा सनराईज बघेल मी. हा ठीक आहे, मस्त होता सनराईज.
आम्ही सकाळी सकाळी वरती गेलो. बोल कोणाला एक्सपिरियन्स नाही आवडला असेल तर मी उठवलं म्हणून सगळ्यांना सनराईज बघायला मिळाला. ब्लॉगर आत्ताशी उठलाय. लेट आहे. यू आर लेट. ठीक आहे यार. या 9 वाजता उठून पण मला सगळे बोलतात मी खूप उशिरा उठली. आणि सगळे आता मेकिंग मी फील बॅड की मी सकाळी टेरेसवर नाही गेली सनराईज बघायला. यू आर लेट. हा ठीक आहे. हे लावतो हे. ग्रीन वालं आम्ही सगळ्या रेडी झालो आहोत. काय करणं खायचं बनवा हे करा कपडे धुवा आम्ही करा मग करा तरी माणसांना यांना पण आपण त्या काढून कपडे बरोबर आहे. बरोबर बोलतात. ह्यांना खायला द्या, ह्यांना सगळं द्या, काय गावात मग आपणच कोण आवडायचं माणसं भेटत राहतात ना गावात. आणि नंतर हे आपल्यालाच बोलणार चला चला. आज आमचा प्लॅन आहे आम्ही चाललो आहोत हातगावला. म्हणजे 40 हातगावला. आता 40 गाव सांगायची काय गरज. आम्ही चाललो आहोत हातगावला म्हणजे मम्मीच्या मामाचं गाव. मम्मी है ना विसापूर तांडा विसापूर तांडा. आता आम्ही माझ्या मोठ्या सिस्टरच्या गावच्या घरी थांबलोय. आणि मग आता इथून बेसिकली आमचे बाकी सगळे रिलेटिव्स बरेच सगळे क्लोज बाय राहतात. तर आता आम्ही जाणार आहोत हातगावला विच इज लाईक अ प्रॉपर फार्मवाला गाव आहे. स्काय किती ब्लू आहे ये है ना. फ्रेशनेस दॅट इज इंटरनल फिलिंग. हे मग काय येतंय आपण गावी आल्यामुळे हे फ्रेशनेस पण येत आहे. कारण की फ्रेश वातावरण वाईट बघ ना, हवा बघ ना क्लीन आहे. हे बघ एअर क्वालिटी काय असते माहिती. हे मंदिर आहे ना, असं मंदिर होतं तिकडे त्या माथ्यावरती. त्याचं बघ केवढं मोठं झालं आता. ते जुनं मंदिर आहे तिथे जाणार आहे आपण. ते तर हा जाऊया ना उद्या चांदवड. कुठे बघ नाही हे आपलं आपण गावात इथे टर्न मारलं ना तिकडेच आहे. रथ होता तिथे. मला टोस्ट आहे ते मला तो परफ्यूम हवाच आहे त्याचा. पण so if she gets it, fine. पप्पांना काय सांगितलं? सांगते मी नंतर नंतर करणार आहे ना. ओके नाहीये पिंक वाला नाहीये म्हणजे वडा उसळ बकऱ्या होत्या बाजूच्या केवढे मोठे त्यांना इथे आवडतं हातला मारलं तरी काय ते काय होणार आहे. ती इथपर्यंत रशी नाही येणार ते बघ त्याला नाही अरे आवडत. शिंगच नाहीये त्याला कशाला मारेल ती. का गं मी नाही हात लावायचा. नाही मारत नाही बोलले ते. नाही नको नाही बोलली ती. मी नाही हात लावायचं बोलली. टिल्लीला हात लावून दिला. मला नको बोलली. किती गडबडी आहे ना जी. एक आली का मग काय होतं आणि तिकडे आहे ना मोठं उचलतात कशाला त्याला. थांब किती गोड आहे. किती गोड आहे. फोटो काढून कधी आता तर 1 तास किती वाजले
2 वर्ष झाले ना. त्यांना इथं हे लाईट वगैरे द्यायची, इंजेक्शन द्यायला. इंजेक्शन वॅक्सिन घ्यायचं असं एक साईडला, हा. आणि ते एक एक देऊन त्यांना इकडं करत राहायचं असं. अच्छा. पार्टिशन करायचं. आता विहीर पण आपली हा, हे बघ, इथं पण सोलर प्लॅन लावलाय. पंप लावलाय हा, सोलर पुन्हा चालणार. अच्छा. आणि हे सगळं सांभाळते का तू? तो काय तो माणूस ते सांभाळतो, मी पण सांभाळतो, ते पण सांभाळतो. हा माझा मामा आहे. हा, काय मामाचा मुलगा. हा. हा, ते पण वाघ आहे, त्यांचा आज कार्यक्रम आहे. इथून गेलं का चांदवड, चांदवडचा टोल सोडला त्यानंतर वडाळी होई लागतात. आलो आहोत धरणावरती. छोटंसं धरण आहे, पण इथून सगळ्या शेतांना पाणी जातं आजूबाजूला. माझ्या मामाच्या शेतापर्यंत पण इथूनच पाणी जातं. लहानपणी आम्ही इथे यायचो, इथे धरणावरती आंघोळ वगैरे करायला. खूप खूप आठवणी आहे तिकडच्या. एकदम नॉस्टॅल्जिक फील होत आहे इथे. हे सगळं हातगाव होतं का? इसापूर गाव आहे, म्हणजे तांडा आहे हा, पण गाव हातगाव अटॅच केलंय त्याला. अच्छा. राकेशच कलेक्टर आहे.